चला तर मंडळी, आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची ते आपण बघूया। तर ही आपण रात्री कारले चिरून ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ भरून रात्री ठेवलेले आहे आणि सकाळी त्याचं पाणी असं कपड्यामध्ये बांधून पिळून काढलेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। तेल आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे गरम। त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकून देऊ। त्यानंतर आपण लसूण टाकायचं आहे। लसूण आपला आता हा असा भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकून देऊ। खोबरं असं आपण बारीक वाटून घेतलं। त्याच्यात कारल्याच्या फोडी टाकून देऊ। हे 2 मिनिट कारले तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मसाले टाकू। लाल तिखट, गरम मसाला, जिरं पावडर, धने पावडर। आता हे सर्व आपण हे मसाले टाकून थोडं आपले आता हे मसाले पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स झालेले। आपण थोडं ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार। हे बारीक कारळाचं कूट टाकायचं। 2 मिनिटाला परतवून घेऊ। परतून आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून देऊ। आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। आपण ह्याच्यावर आता 10 मिनिट झाकण ठेवू। तर मग आपली आता भाजी झालेली आहे। 10 मिनिट झालेली आहे। अशी ही बघा आपली अशी छान भाजी झालेली आहे। तेल पण सुटलेलं आहे। मऊ पण झालेली आहे। कोणी ह्याच्यामध्ये चिंच टाकते, कोणी डाळ टाकून करते, आणि अशी पण खूप छान लागते।